शेतकऱ्यांची बरबादी का होत आहे? मित्रांनो, बळीराजा जगाचा पोशिंदा अशा मोठ्या उपाध्या आपण ज्याला देतो, तो आपला शेतकरी आज अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. रात्रीचा दिवस करून अंगातील रक्ताचं पाणी करून शेतकरी शेतात पीक उभा करतो, पण शेवटी त्याच्या हातात काय उरते तर फक्त डोळ्यातलं पाणी आणि कर्जाचा डोंगर. पण कधी विचार केलाय का की जगाला अन्न पुरवणारा हा राजा स्वतः मात्र उद्ध्वस्त का होत आहे? शेतकऱ्याच्या या परिस्थितीला नेमके कारणीभूत कोण आहे? आजच्या या व्हिडिओमधून आपण अशा 6 मुख्य कारणावर बोलणार आहोत जे आपल्या शेतकऱ्याला आर्थिक गर्तेत ढकलत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे निसर्गाची अनिश्चितता. हवामान बदलामुळे आता पावसाचा काहीच भरोसा राहिला नाही. कधी कडक दुष्काळ पडतो तर कधी पीक काढणीच्या वेळी अवेळी पाऊस किंवा गारपीट होते. महिनाभरापूर्वी ज्या पिकाकडे बघून शेतकरी सुकवला होता तेच पीक एका रात्रीत मातीमोल होतं. दुसरं कारण म्हणजे बाजारपेठ आणि दलालांची साखळी. बाजारात ग्राहकाला भाजीपाला किंवा फळे महाग मिळतात, पण शेतकऱ्याच्या हातात मात्र दमडीही पडत नाही. मधले दलाल आणि व्यापारी सगळा नफा कमावतात. त्यातच कांदा, टोमॅटोसारख्या नाशवंत वस्तू साठवण्यासाठी पुरेशी शीतगृहे म्हणजेच कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे शेतकरी आपला माल कवडी मोलाने विकायला मजबूर होतो. मित्रांनो, आज शेती करणे पूर्वीसारखे स्वस्त राहिले नाही. बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत आहे. त्यात ट्रॅक्टरचे डिझेल आणि मजुरीचा खर्च जोडला की उत्पादन खर्च दुप्पट होतो. पण त्या तुलनेत पिकाला मिळणारा भाव मात्र आहे तिथंच राहतो. बँकाच्या कडक नियमामुळे आणि कागदपत्रांच्या कटकटीमुळे अनेकदा छोट्या शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. अशावेळी नाईलाजाने शेतकरी गावातील सावकाराकडे जातो, जिथे व्याजाचा दर अवाढव्य असतो. एकदा का निसर्गाने दगा दिला की हे कर्ज फेडणे अशक्य होते आणि शेतकरी या सावकारी पाशात अडकत जातो. पाण्याचे योग्य नियोजन न करणे हेही एक कारण आहे. आजही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने पिकांना पाणी दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो आणि जमीन खारट बनते. जास्त उत्पादनाच्या हव्यापोटी रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. शेवटचं कारण म्हणजे योग्य माहिती वेळेत न मिळणे. बाजारात सध्या कोणत्या पिकाला मागणी आहे, कोणत्या देशात आपण माल एक्सपोर्ट करू शकतो किंवा सरकारी योजना कोणत्या आहेत याची माहिती तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे शेतकरी पारंपरिक पिकावरच अवलंबून राहतो आणि नुकसान सोसतो. तर मित्रांनो, ही ती मुख्य कारणे आहेत ज्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पण यावर उपाय काय? सर्वात आधी आपल्याला पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. ठिबक सिंचन आणि सॉईल टेस्टिंग करून जमिनीची काळजी घ्यावी लागेल. फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकाचे विविधीकरण करावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःचा गट किंवा FPO म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून माल थेट बाजारपेठेत किंवा एक्सपोर्ट मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जोपर्यंत आपण शेतकऱ्याला तंत्रज्ञान आणि योग्य बाजारपेठेशी जोडत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे कठीण आहे. तुम्हाला काय वाटते? शेतकऱ्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने आणि आपण समाजाने काय पावले उचलली पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपला शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.